कोण राहिला आता कोण राहिला तो हरामखोरा. अरे वाचवारी आई मला मारून राहिले बाबावर सुबल मारून राहिले. का हे कमलीच आहे ना? हो आई, हे कमलीच आहे, नाही तर काय तर. माय या कमलीचे काय माय बाई हाल चालू आता माय बाई. हे तर इंधन वाहून राहिली. एक दिवशीचा काय राजेशाही थाट होता बापा, ताल नाही पावल्या जातीचे, आणि आता काय दिवस आले. आई तसंच असते. पहिले कसं जसं असते तसं राहत नसते. या कमलीने अति केलती ना, म्हणून अतिची माती होत असते. हे तर तुला माहितच आहे. काय नाही, सगळ्या गावातल्या बाया मटमट पाहतात माझ्याकडे. काय दिवस कमली आली तेव्हा. कमलाबाई आता काय म्हणते काय माहित नाही बाई. काय हो काय बापा, काय कमलाबाई काय हाल लावले हे करणं तुम्ही ना. पहिले सुख बरं होतं काय. हे काय पाहून राहिले बापा, आमच्या ज्यानं पावले नाही जाऊन राहिले बापा हे हाल तुमचे. काय सांगू बाई आता तुम्हाला. आली या भोगाशी करावे सादर, आता असं झालं बाई माया. काय सांगू बाई आता तुम्हाला. भलती खाज होती ना मला उड्या मारायची. माय भोग मध्येच भोगा लागून राहिले. आता काय करू ना बाई. आता भोग तर भोगाच लागते ना आता तुम्हाला. कम की तुमच्यामुळे झालं ना सगळं. तुम्ही बापा ता वय नसतं केलं काही तर हे दिवस आले नसते ना. अव कमला बुडे, तू ह्या डांगेवर त्या डांगेवर कुदली नसती तर काले तुले हे दिवस पाहा लागले असते. पण तू तर बाबा गोट नाही घेत. मीच काय बाबा मोठी अशी करच बुडे तू तर. आता पाय ना काय करायला लागते तुले. तसे पेंडके न्याय लागतात मग वावरातून. बाई उशी पोरगी असतो. बोल ना मला, तू बोल ना बाई. कोणीच आपलं ठेवत नाही ना काही. जो नाही तो काय उघडून काढते. म्हणते काय राजेशाही थाट होता म्हणते कमला बुड्डीचा. आणि खरंच आहे ना, त्याच काय चुकेला आता. माझ्या डॅडीला खाज होती ना, मी वय करू ना कुदो ना. मला असं वाटे की माझ्यावरच काय आहे. पण पाय ना कमले काय दिवस आले ते आता. असं कसं झालं माय बाई या बुड्डीचं. काही समजायला मार्ग नाही बापा. अचानकच परिस्थिती बिघडली ना बापा या बुड्डीची. अचानक काहीच व्हा लागलं बापा. आई हिचा का चावट धंदा कमी होते काय. हा झाला की तो नवरा, तो झाला की तो नवरा बापा. किती फेरले ही ना. मग सांग आता हे दिवस येतील नाही तर काय तर तिच्यावर. येऊ दे कोणते दिवस तिच्या. तू एवढी नको बोलू ना तिच्याबद्दल काहीच माई. एक फेरला आणि दोन फेरला तुला काय करायला लागते. किती फेर होते तिचं पाहून घेईन ना ते. आई आता जे आहे ते सांगून राहिली बा मी. बंद्या गावात तेच तर चर्चा असते. तेच मी ना तुला सांगला आता, आणि तू मलाच बोलून राहिली उलट. जाऊ दे माय बाई, चाल बरं चाल. काही गप्पा नको जोडू तू माझ्यासोबत. चाल. का गं घुबड तोंडे, एवढा टाइम लागते का गं तुला इंधन घेऊन आली. सकाळपासून जायला काय करून राहिली तिकडे तू. इकडे मी उपाशी तपाशी या घरात पाणी आता थेंब नाही. हे कोण करीन इकडे. मी करू का. मग आता मी काय करू. तरी करून राहिली ना मी सगळे काम. उरापटार घेऊन राहिली ना. गेलती ना मी वावरात. आणलं ना हे पेंडक. तरी तुम्हाला ते दिसते काय. म्हणता की उशीर काऊन झाला. आता झाला उशीर. माझ्याने असं का चालले जाते का जवानबाई सारखं. धीरे या लागते. पण भाड्या घरी उपाशी मरून राहिला ना त्याचं काय. तुला काय पडेल नाही का माय. मारतं का मला उपाशी तू. सडल्या तोंडाची सकाळी जायला दुपारचे 3 वाजून राहिले तरी याचा पता नाही. मारतं का मला उपाशी तू. हे पहा तुम्ही एवढं काही बोलू नका. मग उरावर काही चढू नका बापा. करतो मी स्वयंपाक खाऊ घालतो. तुमच्या मुळ्यावर घालतो बापा. शिल्लक नका चढत जाऊ तुम्ही. किती काही करा, तुम्हाला काही उपकार नाही. काय उपकार गुरु घुबड तोंडे. आणि भले शिल्लक गिल्लक करून राहिली का. कंबलट्यात लाता मारी मी द्या. आपलं नाटकं झालं नाही, अजिबात नाही झालं बिलकुल. कोणी म्हणतात मले येऊन सकाळपासून जायला मरेली तिकडे काशी घरायली. हिनं सारा इद्दाच आणला मामाग. मग आता तुला सुखात राहायचा येत नाही का. मग सेवा करता येत नाही का तुला घुबड तोंडेवा. किती सेवा करू बापा, किती सेवा करू. सकाळून उठल्यापासून तर सेवा चालू होते बापा. रात्र का सकाळून उठलं की चहा द्या, नाश्ता द्या, जेवण द्या. जेवण झालं की बापा माणूस झोपला की हात पाय दाबा. त्याची मोज मस्ती करा. संध्याकाळी चहा द्या 4 वाजताचा. जेवण द्या. काय करू. इंधन आणा, पाणी आणा, भांडे घासा, धुणंही धुवा. बाई आव की काय आव मी माझी वाय की नाही. करत लागीन ना. कोण नाही करशील. कोण येणार आहे साखर द्यायला. कोण येणार आहे तुझ्याशिवाय. कशी मागे लागून आली ती तू. मग कसं मागे लागेल सारखी राह तू आता. शिल्लक नको चालू. आता मावळच ठसन गाजून राहिला ना. एवढं मोठं पेंडक माझ्या डोक्यावर आहे ते दिसून नाही राहिलं. पटापट बोलून राहिला मला काहीच काही. किती करा बाई काही खरं नसते.
तसं तिला काहीच नाही ना. फक्त बोलतेच गोड बाईचं काहीच पाहिजे नाही, किती काम करते, काय दुखत शिवीचं काय नाही, काहीच घेणं देणं नसते माणसाले. माया काय काय दुखते तुला पाहिलं काय अजून तुझ्या दुखते काय सडेल तोंडे तुझ्या मुळे सारा मा इद्दाचा झाला. काय म्हण लवकर स्वयंपाक कर लवकर. जास्त चबरून राहिला का हा, तिच्या उरातच टाकतो मी आता इंदाचा वारा. मेलो रे मारलं रे ना इथे घोडा लागते आता गड्या कधीला थांबू तू सडेल तोंडे मांगार फेकताना इंदाचा भार थांबतो आता तुला बजेटच बसवतो तुम्ही आता थांब तू हाकली समजून सांग तू हा तू काय समजून राही पाच दोन असू दे. बसो ना बसो, तुम्हाला बजेटच बसो ना. तुला दुसरं येते काय म्हणजे मला झोड करशील, हात पाय बोलशील, तेवढं येते ना तुले, त्याच्या उपर नाही येत काही. थांब तू थांब हातपाय मुळे उपर काम करतो थांब. सकाळी 8 वाजता म्हणजे नाश्ता, 11 वाजता जेवण, 2 वाजता 3 वाजता डबल नाश्ता सरबत, संध्याकाळी 6 वाजता म्हणजे जेवण तुला सांगेल आहे ना. सडेल थोडे करत नाही मग काय रट्टी आता. बरे आलं तुझ्या माहिती तुझ्या चालेल. तुंडीले किती झोडले होते रे काहीच अक्कल नाही कमतीले. असं वाटते मारलं की सोडून देईन पण जात नाही सायची सोडून मला चिटक दिली उचिडासारखी. आज दिली आता की नाही रोज पाठवत जाईन तिला रोज प्रसाद देतो इले आता. चाल आता गावात जाऊ 90 मारून. काय कमले, काय दिवस होते तुझे आणि हे काय दिवस आले. एक दिवस असा होता की पाण्याचा तांब्या तुला उचला नाही लागे आणि आता हे पाण्याचे हांडे भरणे न्यावं लागतात तुले डोक्यावर. एवढ्याला कॅना उचला लागतात तुले, उचलले नाही जा तरी उचला लागतात. आता काय करा, आता प्रसंगच तो आहे ना आपल्यावर. आता कसे हाल होऊन राहिले तू येतं, कसं करत पहिले बाबा. हा नाही तो नवरा, तो नाही तर तो नवरा, 17 नवरे बाबा. आता एक नाही कामाशी येऊन राहिलं कोणी, एक नाही जोडी येत. कमलीचे काय हाल चालू आहेत काय नाही. गेलं दाबून आता हाताने हाल लावले तुला तर ना तू ये. कसं एक नवरा बरोबर आता एका नवऱ्याशी राहिली नाही ना तू. 1 2 3 4 बाबा असे किती करत गेली. आल्या माय आल्या आता गावातल्या बाया ह्या मास तोंडा इकडे पाहतात ना मोठं राहिलं त्याचं काम पण माशीच लगे खेटे घेतात ते. काय माय कमला, हे पाणी भरायचं वय आहे का तुझ्या. एवढं पाणी भरून राहिली, कॅनाच्या कॅना उचलून राहिली खपा. आता काय करू माय सांग ना मग तू. आता पाणी भरून आहे तर काय करू बाबा. पाणी तर भराच लागेल की नाही. तू बी काही बोलतो बाबा. मग त्या कंदील बुड्याला भरायला लावा बाबा पाणी. तुमच्याच्यानं नाही भरल्या जात तर तुम्ही काले येता की पाण्याले, काही कामच नाही ना तुमचं. मग काले बाबा असं असतं, मग काले मला अटी या लागलं असतं. एवढा तर चांगला असता तर बाबा. तो तर पाण्याचा गळवाई उचलत नाही खालचा असा हाती द्यायला लागते त्याच्या सगळं. आता काय करू मी. पहिला चांगला होता नवरा तर नाही तो फेरला, हा दुसरा कंदिला केला. आता हा कंदिला काय करून राहिला, पाणी आणायला लावते बा तुले. सगळे कामं करायला लावून राहिला मोल करीन वाणी. गांडीला मोठा कोंड होता बापा. पहिला चांगला होता तर पहिलेच जोड राहती. किती प्रेम करे तो तुझ्यावर. कमले असं कमले तसं. तुले एक काम करू नाही दे आणि आता कंदिला कसा भेटला तुले झटके द्या. कसे झटके देऊन राहिला तुले एका एक. काय करू झाली माझ्यानं चुकी. आता चुकीला माफी नाही ना बाबा. आता काय करू, डबल जाता येत नाही कुठे या कंदिल्याला सोडून. आता माझा जीव कावला सगळं या कंदिल्याले. काहीच करत नाही ना तो, काहीच नाही. माझा जीव घेते, मलाच मारते पुढे. तो कंदील बुडा जीव घेईन नाही तर काय तर बुडे. त्या बुड्याचाही संसार चालू होता तर तुनं कसं मनात इग्न आणलं ना. त्या बुड्याचा संसार मोडला तुनं. मग ते बुडही काय करी, बुड तुला दाबून पाहिजे. आता घे म्हणते दाबून. आता काय म्हणा आम्ही कोणाले आता म्हणू शकत नाही ना. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे, कंदील बुडा चांगला होता मी बदमाश आहे का मग, असं म्हणणं आहे का तुझं. तिचं तसं म्हणणं नाही पण कसं आहे धड्या गांडीत बिबा भरला की असं होत असते ना. आणि ते असं म्हणते, दुसरं काही म्हणणं नाही बा तिचं. बरोबर आहे ना ते बी तिचं एक म्हणणं. खरं नाही व माझे काहीच खरं नाही ना. मी सांगतो माझ्या बाजू मांडतो तर लोक बाया म्हणतात की तू खोटी. काही खरंच नाही, माझ्या तोड ठेचतात ना त्या. आपण काही बोल चाल माझ्या काही खरं नाही. गेली कमला बुडी पळून गेली. तिला तोंडच नाही ना असं बोलायले. आपल्याला काही घेणं देणं नाही. बरं पाणी कुठे नांदी लागतं कोणाच्या.
गड्या करमूनच नाही राहिलं गड्या. लावता का कमलेली एखादी फोन, बोलतं का तिच्यासोबत बोलले तर करमते तरी थोडंसं, नाही तर भन 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 दिवस जाते. आठवण लय येते रे, कमलेची लय येते. लय मयाळू आहे लेकाची, लय मयाळू आहे. हो, जे म्हटलं ते करू देते मला, जे म्हटलं ते माझ्यासाठी करते बिचारी. चाल लाव तिला फोन, लाव विचारपूस कर कसं काय काय नाही. चाल लाव भाईला फोन, लाव कमलेला फोन, लाव बोलू तिच्यासोबत फोनवर. तिच्यासोबत फोनवर बोललं की कसं मनाची शांती होते, नाही तर असं रोखरू वाटते. हॅलो, कोण? अहो मला ओळखत नाही का कमला तू? मी समाजसेवक आहे ना, नंबर नाही का माशी? बाबा तुम्ही काल फोन केला बाबा मला, काही ना कारण माझ्या घरावर होते बाबा. अहो काय बोलून राहिल तू? काय लावला फोन? हो मला करमते तरी काय तुझ्याशिवाय, सांग बा तू आता. हं, मला तुझी आठवण येऊन राहिली ना घडी घडी, मला करमून नाही राहिलं ना, म्हणून तर तुला फोन लावला मी. आठवण तर मला येते बाबा, का तुम्हाला येते? पण कसं मला डांगऱ्या फसेल आहे ना, आता कसं सांगू मी तुम्हाला? पायरे मोठा, पायरे आलूच्या पायरे कसा बोलते, पायरे गुल्लू गुल्लू चालू आहे दोघांचं, फाय फोनवर कुल्लू कुल्लू. आहेच ना ते कमली. अरे जटी जाईन जटी हात ठेवते ते, म्हणजे याली थापी ठेवला तर कोणती लिहाय तिकडे थापी ठेवायला भडवीची ना, लय माझी लाई ती बाई. ते काय सुधी आहे का? चावट आहे ते चावट. अव पण तू काय बोलूच राहिली? मला कसं करमतच नाही ना, काय सांगू तुला फोन केल्याशिवाय मला गमत नाही. व मला माहित आहे बाबा काय चालू आहे माझ्या इकडे. तर काय चालू आहे तुझ्या तिकडे? सांग ना मला, तू सांग, स्पष्ट सांग मला, तू काय आहे चालू? तर त्रास देते का तुला? तू त्रास देते का? आता काय सांगू बाबा तुम्हाला, काय त्रास आहे मला तर. आता ती गोष्ट आहे बाबा, मला त्या कंदीला पद कुठलं ना बाबा, लाताय ना का काढाय ना का, काय सांगू माझ्या अंग चूर झालं सगळं. तर म्हणून म्हणतो मी कसं मला फोन न काय करत जाऊ. अजून त्यानं बाबा ऐकलं काही पाहिलं काही, तर कसं मला जीवाशी मारीन तो. काय तो दलिंदर मारून राहिला का तुले? मारून राहिला यू घातली, यू का सांग तू? सोडतो लेकाले घरात घुसून मारतो. तू सांग फक्त यू काय, मी यू काय? ओ नाही बाबा, अजिबात असं काही करू नका बाबा, इकडे येऊ नका. मुकाटानं फोन ठेवा पहिले, मग पाहू काय पुढचं पुढे. नाही ना, येतो ना, येतो मी, येतो, तू टेन्शन नको घेऊ, येतो मी, आलो. नाही म्हटलं ना, अजिबात यायचं नाही. मी म्हणून ठेवतो पण मी आता ठेवतो. काटलाई लेकाजीनं फोन, काटलाई. बोल ना रे, बोल ना, मिट्टू सारखा बोल 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 रे गळा, बोल लय आठवण येऊन राहील तुले, गैरी आठवण येऊन राहील. अरे तुम्ही महाराज आले कसे महाराज? आली कशी? आमच्या 2 पायानं आलो त्या वावरात. सायाजी आहे बया फोटो तो, अन वावरात येऊन शाळा करत. लाज वाटते का तुले? मी माणसं बोटो की बाया बोटो, वावर माय सारं माय, मी अडचा कोणाली आणि तुम्हाला काय करायला लागते? आले ती मोठे चौकशी करायला. काय वावर जरी तुझी अशी तरी बाई आमची. हो, त्याची एक्स बायको आहे ते आमच्या डॅनीची. पण तू तिले अटी कसा बोलवून राहिला? हरामखोरा तिच्या सोबत कसा बोलवून राहिला? मग आपल्या बाईला आवरा. हो, ते मावर प्रेम करते काय, आणि तशी बी तू एक्स बायको आहे, ते तुझी बायको नाही आहे. तू टेन्शन घेऊ नको. ते माझ्यासोबत आहे, काय करणार आहे तुले तर कर. त्यांनी गळ्या मोठा एक्स दाखवा लागते. आता कसं आहे मा इकडे मन खाती, पण हा सायाचा मजा मारते तिच्यावर. याले कसं दणका द्या लागते आता. काय दाखवतो रे तू? काय दाखवतो तुले सांगायला लागते का? काय दाखवतो? त्याच्या कंबळला लाथा मारा लागतात गळ्या डॅनी आपल्याला. वावर माय शिवर माय, मावर धमकी टाकून राहिले त्यांनी गाडून. तुझ्या वावर शिवरच दाखवत तुले. आता कोण बोलून राहिला तो हरामखोरा? वाचवारी आई मला मारून राहिले, बाबावर सुबल मारून राहिले. मारू नको रे, मारू नको रे, मारलं रे तुने मला, मारू नको ले का फेट्यावाल्या, मारू नको रे बाबा. बाहेर ते काही घेणं देणं नाही गळा. सांगतो आता ते बाई ते कमली चावट आहे ना, मी बरं आलं की तिथे वावरामध्ये. मग मी काय करू? मी आता माणसाची जाता पाय म्हणा. हा माणसाची जात आहे गड, आपण जनावर आहो आहे की. याले सायजल दाखवू, एकदा झटका दाखवू. अरे बिनलाजा वाहनाच्या आमच्या गड्याची बायको आहे ते. तू तिला घेऊ फिरून राहिला, लाज वाटते तुला? बेसुरा वाजर अशी काही. अरे हराम खोरा, हे वावरात तू काही करशील का? बाया बोलाशील का बाया? अरे बाबा लय लाख बायको अशी त्याची.
पण ते मावर प्रेम करते ना, बोलायला फोन केलं की येते ते मावरामध्ये. मग मी काय करू सांगा बा आता. माही कसं माही मन आहे ना, मा मन आहे ना. आणि तू असे धंदे करता का वावरामध्ये? फोन करतं का बाईले? हा हरामखोरा कोण्या गावचा का शिवचा सायाच्या? कधी घेतलं तुझून ते वावर? हरामखोरा बाया बोलवतो वावरामध्ये, धंदा टाकला का तू ना? लाज वाटते तुले? ते बाबा ते वावर ब्या विकत घेतलं रे गडं, विकत घेतलं ब्या ते. काय जागा तू आले? वर इकत घेतलं तर धंदा टाकशील का तिथं? बाया बोलावशील का तू? हरामखोरा माझ्या डोळ्यानं पाहिलं मी ना, चिटकेल होते दोघं ना. काय त्या चिचाई मंदी काही लाजा वाटतात तुम्हाला? बेसरम हो. अरे बाबा तेच म्हणे चिटक म्हणे बाबा, चिटक लोबा दिल्या. आता काय करू, माणसाचं मन आहे इकडे शेवटी. कसं सांगा बा तुम्ही, आता मी काय करू. ते मला कसं घडी घडी फोन करत राहते ना. तेच मला म्हणते ना, ये म्हणते. तुझं नाव बदनाम करते तू. तू काय दुधान धुईलास का? हरामखोरा एका हाताने टाई वाचत असते काय? आता बाबू तिला भेटला तर भेटला तू, डबल जर तिला भेटला तू की तुझ्या बजेट बसवला. मी तर नाही भेटणार, पण ते जर भेटले बोलले तर मग मी काय करू सांगा बाबा. आता तुम्ही दोघं जण माणसं आहे, तुम्हाला एक कंडिशन माहीत आहे. एखादी बाई जर आपल्याला म्हणत असेल की बाबा चाल, तर आपण नाही म्हणू काय? माणसाही जात नाही म्हणत असते काय? माणसाही जात जातच असते ना. सांगा बा मग. ते तुलेच काऊन म्हणते, आम्हाला काऊन नाही म्हणत चाला म्हणून कोपऱ्यामध्ये? हा तुले काऊन म्हणते हरामखोरा? ते काही वाटते तुले बेसरमा काही? हा वरून म्हणते तो फुस लावतो तू बाईले साल्या. त्याला चावट हा साऱ्या गावाचा, आणि बाईचं नाव बदनाम करते हरामखोर. नाही ना वा, मी चावत नाही ना. मी सभ्य माणूस आहो ना. टिका गिका दिसत नाही का? टिका लायला आहे ना, मी गन लायला आहे ना. मी तुम्हाला सांगतो एवढा सभ्य माणूस हा. अरे ज्यानं गन लायला असते तो साऱ्या गावात चावट असते. तो खरात बाबा पाहिला नाही का किती बदमाश होता आता? आता जेल भोगून राहिला. किती बाया भोगल्या त्यानं. साऱ्या बाया त्याने म्हणत का चाल. हरामखोरा काहीतरी जादू देता तुम्ही, काहीतरी नशा करता, नशा देता बायाले, असे कामं करून घेता. असे बाबा बुवा लय झाले चंदन लावणारे, लय शाळेवालेच असतात हे. काय सांगून राहिला रे साल्या, मोठा देऊन राहिला. पहिल्यासारखे लोक नाही राहिले आता. तू साल्या लुच्च्या. अरे बाबा मला सोडा रे, मी तसा नाही रे माणूस. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा. बोले मारून राहिले बा हे सांगा बा. आता बाय काय चुकलं काय? बाई जर बोलून राहिली तर मी कसं थांबणार आहो का बा?